जालन्यातल्या अंबडमध्ये ओबीसी बांधवांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। नाशिकमध्ये लोकसभेसाठी छगन भुजबळ आधी तयार नव्हते, मात्र पक्षांनी सांगितल्यानंतर भुजबळांनी होकार कळवला होता। मात्र एक महिना उलटूनही महायुतीनं उमेदवार जाहीर केला नाही। छगन भुजबळांवर दबाव आणून त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी भाग पाडलं असं कार्यकर्त्यांचं मत असून त्यांच्या निषेधार्थ अंबडमधील महात्मा फुले चौकात ओबीसी बांधवांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलंय। तसेच येणाऱ्या काळात जशास तसं उत्तर देऊ असा इशारा भुजबळ समर्थकांनी दिलाय। कुठेतरी 375 जाते हा भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभा राहतात असं यांच्या लोकलच्या नेत्याला जाणवलं आणि केंद्रातून ज्यावेळेस ओबीसीचा नेता वर जाईल आपल्याला डोईजड होईल अशी भीती त्यांना निर्माण झाली। त्यामुळं इथल्या स्थानिक जे नेते आहेत हे सरकार चालवणारे असतील, तिन्ही पक्षाचे प्रमुख असतील, यांनी जाणीवपूर्वक भुजबळ साहेबांची उमेदवारी डावलली असं आम्हाला या ठिकाणी कार्यकर्त्याला वाटतंय। निश्चितच भुजबळ साहेब काही दबलेले नाहीत। येणारा काळ ठरवेल काय करायचंय ते। आदरणीय भुजबळ साहेब आम्हाला आदेश देतील आणि आपण पाहिलं की ओबीसी समाज हा फक्त भुजबळ साहेबांचा आज पाठीमागे उभा आहे। कारण की अडचणीच्या काळात कुठलाही ओबीसीचा नेता भुजबळ साहेब किंवा ओबीसीच्या पाठीमागे उभा राहिला नाही। भुजबळ साहेब एकमेव असे नेते की ओबीसीच्या पाठीशी उभा राहिले। म्हणून भुजबळ साहेबांची ताकद वाढवण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद असतील, ओबीसीच्या सर्व संघटना असतील,